fellow students, we will today learn the various gland, endocrine gland present in our body. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स आपण बघितल्या. त्यामध्ये आपण पिट्युटरी ग्लँडची पूर्ण माहिती घेतली. पिट्युटरी ग्लँड मधले वेगवेगळे भाग आपण बघितले. ॲडेनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस हा भाग आपण त्यामधला पाहिला. आणि आज आपण त्यामध्ये राहिलेला काही भाग आपण आज पाहत आहोत. जो दुसरा भाग आहे ॲडेनो हायपोफायसिस मधून सिक्रेट होणारे वेगवेगळे हार्मोन्स, जसे की सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, ॲडेनोकॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन, गोनाडोट्रोपिन हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, हे सगळे हार्मोन्स आपण ॲडेनो हायपोफायसिस मध्ये बघितले. न्यूरो हायपोफायसिस मध्ये आपण ऑक्सिटॉसिन, एडीएच आणि कोहेन, त्यातलं एडीएच माहिती आपली चालली. एडीएच हा हार्मोन न्यूरो सिक्रेटरी सेल सिक्रेट रिलीज करतात. अँटी डाययुरेटिक हार्मोन असं त्याचं नाव आहे. आणि त्या पद्धतीने आपण त्याची पुढची माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. एडीएचचं प्रमाण जर कमी झालं शरीरामध्ये, डिफिशियन्सी ऑफ एडीएच कॉजेस द reduces of the reabsorption and increase the urine output. आपल्या शरीरामध्ये एडीएचचं प्रमाण कमी झालं तर शरीरामध्ये युरिन आउटपुटचं प्रमाण वाढतं आणि पाणी होण्याचं प्रमाण ते रेड्युसेस होत राहतं. म्हणजे डिफिशियन्सी जर झाली एडीएचची तर आपल्याला डायबिटीज इन्सिपिडस नावाचा डिसीज होतो. डायबिटीज इन्सिपिडस ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ एडीएच कॉजेस डायबिटीज इन्सिपिडस नावाचा आपल्याला डिसीज होतो. आणि आपल्या शरीरातून थोडं सुद्धा ग्लुकोज लॉस्ट होत नाही. एक्सेसिव्ह सारखं युरिन येत राहतं, आपल्याला सारखी खूप तहान लागते. भरपूर शरीरातून युरिन गेल्यामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि म्हणून त्याला अजून एक नाव दिलेलं आहे पॉलिडिप्सिया. ड्यू टू युरिनेशन कंटिन्युअसली युरिन विल बी लॉस्ट फ्रॉम युअर बॉडी, वॉटर इज लॉस्ट फ्रॉम युअर बॉडी अँड यू बिकम थर्स्टी. दॅट कंडिशन इज कॉल्ड पॉलिडिप्सिया. डिफिशियन्सी ऑफ एडीएच मुळे इन्सिपिडस डायबिटीज इन्सिपिडस होतो. तर ती तहान लागते, सारं वारंवार युरिनला जावं लागतं आपल्याला, तेव्हा तुम्हाला पॉलिडिप्सिया नावाचा आजार यामध्ये होतो. हा झाला भाग एडीएचचा. त्याच्यानंतर तो भाग होता पुढचा आहे पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडिया इज पोअरली डेव्हलप्ड इन ह्युमन बीइंग मध्ये पोअर लेवल झालेला असतो. पार्स इंटरमिडिया हा एमएसएच नावाचा हार्मोन सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. एमएसएच म्हणजे काय? मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि यामध्ये मेलॅनिन पिगमेंटचं डिस्पर्शन होण्यासाठी आणि स्किन पिगमेंटेशन करण्यासाठी हा एमएसएच हार्मोन आपल्याला मदत करतो. आणि जास्त प्रमाणामध्ये हे स्किन पिगमेंटेशन म्हणजे आपल्या त्वचेचा रंग मेंटेन करायला मदत करणारा म्हणजे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो पार्सिंट्रेमेंट मधून सिक्रेट केला जातो. त्याच्यानंतर पुढची ग्लँड आहे पिनियल ग्लँड. आपण शिकलो पिनियल ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड पिनियल बॉडी. कुठं असते तुम्हाला लक्षात आहे? डायन्सिप्रोन 3 भाग आठवा, इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. आणि ते जे आहे इपिथॅलॅमस रूफ ऑफ डायन्सिप्रोन त्याच्या भागामध्ये असणारी ग्लँड आहे पिनियल ग्लँड. रूफ ऑफ डायन्सिप्रोन याच्यामध्ये ही ग्लँड आहे आणि इट इज प्रेझेंट इन बिटवीन द टू हेमिस्फियर. इट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल चेंजेस ऑफ लाईट. इट सिक्रेट्स हार्मोन्स कॉल्ड मेलॅटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो पिनियल ग्लँड मधून. पिनियल बॉडी मधून किंवा पिनियल ग्लँड मधून दोन हार्मोन सिक्रेट होतात, मेलॅटोनिन आणि सेरोटोनिन. मेलॅटोनिन रिस्पॉन्सिबल फॉर बायोलॉजिकल रिदम अँड सेरोटोनिन रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. हे दोन हार्मोन लक्षात ठेवायचे. पिनियल ग्लँड मधून दोन हार्मोन सिक्रेट होतात, सेरोटोनिन अँड मेलॅटोनिन. अँड दॅट मेलॅटोनिन ऑल्सो नोन एज स्लीप हार्मोन. हा झोप येण्यासारखा हार्मोन, आळस झोप येते आपल्याला झोप देणारा हार्मोन आहे. It is also known as sleep hormone. Melatonin is also known as sleep hormone. Melatonin is derived from the tryptophan नावापासून आलेला आहे and it play very important role in the regulation of biological clock 24 diurnal rhythm of our body. Biological rhythm आपल्या शरीरात झोप जागेने, झोप येणे, जागेने ही सायकल आपली 24 आवर्स सुरू असते. त्याला मेंटेन करायला हा हार्मोन मदत करतो. It helps in maintaining normal rhythm of sleep wake up cycle. झोपणे जागेने, झोपणे जागेने हे कंट्रोल करणारा लक्षात ठेवा हार्मोन कोणता आहे? एमएसएच मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. पिनियल ग्लँड मधून तो मेलॅटोनिन सिक्रेट होतो.
आणि पिनियल बॉडी त्यामुळे महत्वाची आहे, जेणेकरून आपल्या जागे होणे आणि झोप येणे यावरती कंट्रोल करतो. तसंच बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल या 3 वर पण ते मेंटेन करतो. पिनियल ग्लँड मधला मेलाटोनिन जो हार्मोन आहे तो हार्मोन स्लीप वेकअप सायकलला कंट्रोल करतो. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकलला पण कंट्रोल करतो. अशी ही थोडक्यात पिनियल ग्लँड लक्षात ठेवा. पिनियल ग्लँड कुठं असते? रूप ऑफ डायन्सिफिलॉन. रूप ऑफ डायन्सिफिलॉन म्हणजे काय? इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस पिनियल ग्लँड असते. पिनियल ग्लँड 2 हार्मोन्स सिक्रीट करते, सेरोटोनिन अँड मेलॅटोनिन. Serotonin is responsible for metabolic activity and melatonin responsible for biological rhythm. It maintains the wake up sleep cycle. Melatonin is also known as sleep hormone, and in maintaining the sleep awake cycle, it maintains body temperature, it maintains metabolism, and it maintains reproductive cycle. That's why this pineal gland is very important, because it secretes the two hormone melatonin and serotonin. Next gland is thyroid gland. Thyroid gland is the largest endocrine gland in our body. आपल्या बॉडी मध्ये सगळ्यात मोठी एंडोक्राइन ग्लँड कोणती असेल तर ती थायरॉइड ग्लँड आहे. मास्टर ग्लँड कोणती असेल, ऑर्केस्ट्रा ग्लँड कोणती असेल तर ती पिट्युटरी ग्लँड आहे. पण आपल्या बॉडी मधली सगळ्यात मोठी एंडोक्राइन ग्लँड जर आपल्याला लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड पाहिजे असेल तर ती थायरॉइड ग्लँड आहे. इट इज बायलोबड, त्याला 2 लोब असतात. इट इज सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया, श्वासनलिकेच्या पुढे, जस्ट बिलो द लॅरिंक्स, आणि स्वर यंत्राच्या खाली आणि श्वासनलिकेच्या पुढे थायरॉइड ग्लँड असते. इट इज रिचली सप्लाइड ब्लड वेसल त्यामध्ये असतात. त्याचे 2 लोब जे आहेत ते कनेक्टिव्ह टिश्यूने राऊंड सिक्रेटरी बँडने बंदिस्त केलेले असतात, त्याला आपण इस्थमस म्हणतो. थायरॉइड लोब्स आर कंपोज्ड ऑफ राउंडेड फॉलिकल हेड टुगेदर. त्याला एका विशिष्ट राउंडेड हेड टुगेदर केलेलं आहे. त्याचं नाव इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचं नाव आपण दिलेलं आहे स्ट्रोमा. and the stroma contain blood capillary and small group of parafollicular cells, or parafollicular cells are so called C cells, clear cells. And thyroid follicles are composed of cuboidal epithelium, contains gelatinous colloid. बारीक चिकट पदार्थ असतो, द्रव पदार्थ असतो, त्याला colloid असं म्हणतो आपण. And the structural and functional unit of thyroid gland is called thyroid follicle. आणि थायरॉइड ग्लँडचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक, structural and functional unit of thyroid gland is called thyroid follicle. आणि एका याच्यामध्ये, एका लोब मध्ये 3 मिलियन थायरॉइड फॉलिकल्स असतात. थायरॉइड ग्लँड आपल्याला थायरोक्सिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. 3 हार्मोन सिक्रेट करते थायरॉइड ग्लँड, T3, T4 आणि TCT. T3 म्हणजे ट्राय आयडोथायरोनाइन, T4 म्हणजे थायरोक्सिन किंवा टेट्रा आयडोथायरोनाइन, आणि TCT म्हणजे थायरोकॅल्सिटोनिन. सगळ्या शरीरामध्ये महत्वाचा हार्मोन थायरोक्सिन, जी आपल्याला थायरॉइड ग्लँड करते. आपले मेंटल ॲबिलिटी, आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, आपली हाईट, आपलं बॉडी टेम्परेचर, आपलं रेस्पिरेशन रेट, आपलं हार्ट रेट, आपलं बेसल मेटाबॉलिक रेट, सगळं 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 महत्वाची भाग ही कंट्रोल करणारी म्हणजे थायरोक्सिन हार्मोन आहे. आणि हा थायरोक्सिन हार्मोन थायरॉइड ग्लँड कडून सिक्रेट केला जातो. ट्राय आयडोथायरोनाइन आहे, आयोडीन याला लागतं. जर हा हार्मोन कमी पडला, आयोडीन कमी पडलं तर त्याची 3-4 पटीने वाढ होते. तुम्हाला सिंपल ग्वायटर नावाचा डिसीज होतो. असे अनेक मेंटल ॲबिलिटी आपली कमी होते, बौद्धिक क्षमता कमी होते, आळस येतो. ही सगळी रचना आहे. जर काय कमी थायरॉइड लागला, थायरॉइड कमी पडलं आणि थायरॉइड ग्लँड हार्मोन वीक सिक्रेट नाही झाला तर असे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात. अशा पद्धतीने आलेलो आहोत. 211 पेज नंबर आहे हे, त्यावरची माहिती आपण दिलेली. त्याच्या आधीचा भाग पूर्ण लक्षात ठेवा. पिट्युटरी ग्लँड लक्षात ठेवा. पिट्युटरी ग्लँडचे 2 भाग पडतात ते लक्षात घ्या, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. अँटेरियर लोब इज कॉल्ड ॲडेनोहायपोफायसिस, पोस्टेरियर लोब इज कॉल्ड न्यूरोहायपोफायसिस. Anterior lobe is made up of epithelial tissue. Posterior lobe is made up of nervous tissue. Anterior lobe is 75%. Posterior lobe is 25%. Anterior lobe is the largest part. Posterior lobe is the smallest part. And the anterior lobe is also called adenohypophysis. Posterior lobe is also called neurohypophysis. Adenohypophysis मधून वेगवेगळे 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. पार्स ट्युबरालिस, पार्स इंटरमेडिया, पार्स डिस्टॅलिस. न्यूरोहायपोफायसिस मध्ये 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. पार्स इंटरमेडिया,
पार्स मेडिनिमिनन्स इन्फंडिब्युलम आणि पार्स नर्व्होसा हे 3 भाग आपल्याला न्यूरो हायपार्स मध्ये पाहायला मिळतात। इकडे एपिथेलियल टिश्यू मध्ये सिक्रेटरी सेल असल्यामुळे वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट केले जातात। इकडे न्यूरो हायपार्स मध्ये वरून आलेल्या न्यूरो सिक्रेटरी सेल जे असतात त्या विशिष्ट हार्मोन रिलीज करतात आणि ते न्यूरो हायपार्स मध्ये फक्त स्टोअर केले जातात, अशी रचना केली। मग इकडले सगळे हार्मोनची पूर्ण माहिती लक्षात ठेवा। प्रत्येक हार्मोन एसटीएच पासून सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन, तुझ्या झालं काय होतं, कमी झालं काय होतं, त्याच्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲडेनोपार्टिकोट्रॉपिक हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, गोनॅट्रॉपिक हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इकडे ऑक्सिटॉसिन, एडीएच आणि कोहेलिन, असं पूर्ण पिट्युटरी ग्लॅंड लक्षात ठेवायची। आणि प्रत्येक हार्मोन शरीरात जास्त झालं तर काय होतं, कमी झालं तर काय होतं, दिलेलं आहे। चाइल्डहुड कंडिशन मध्ये जर जीएफचं प्रमाण वाढलं तर गिगॅन्टिझम नावाचा आजार होतो, कमी झालं तर डॉर्फिझम नावाचा आजार होतो। ऍडल्ट कंडिशन मध्ये जर जीएफचं प्रमाण वाढलं तर ऍक्रोमिगरी नावाचा आजार होतो, प्रमाण कमी पडलं ऍडल्ट कंडिशन मध्ये तर सायमंड्स डिसीज नावाचा आजार होतो। टीएसएच मध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन मध्ये सुद्धा जर प्रमाण जास्त झालं तर सिंपल गोयटर, कमी पडलं तर थायरॉइडट्रॉपिन नावाचा आजार होतो। म्हणजे हार्मोन्स कमी झाले किंवा जास्त झाले त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, या पद्धतीने लक्षात ठेवायचं। आधीच पूर्ण अभ्यास करा, एकदा पूर्ण रिवाइज करा। आतापर्यंत जे जे शिकवलेलं आहे ते रिवाइज करा। आता पटकन हा चॅप्टर संपतो आणि मग आपल्याला या चॅप्टरवर एक्झाम घेता येईल। व्यवस्थित वाचन करा, नोट्स नियमितपणे काढा। ओके, सी यू टुमॉरो।